काय बनवू? काय पण नाही. काय पण नाही. काय बनवू? बोल. तवा पुलाव. तर मित्रांनो, आता आपण पहिले तवा पुलाव बनवणार आहोत. तर त्यासाठी पहिले आपण आपले केसेस वरती बांधून घ्यावे, कारण ते मध्ये मध्ये डिस्टर्ब होऊ नये. त्याच्यानंतर थोडंफार स्टाईल मारून घेतली मी, आणि आता आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ते करून झालं की आपण आपले इंग्रेडियंट्स कापायला घ्यायचे. आलं, लसूण, कांदा, कोबी, गाजर, मिरची हे सगळे नीट कापून घेतले की त्याच्यानंतर आलू म्हणजे बटाटा आणि वाटाणा हे पण लागणार. तर आपण आलं आणि मिरची आणि लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्यायची. पण त्याच्याबरोबर पहिला आपला मेन इंग्रेडियंट्स म्हणजे पावभाजी मसाला टाकायला विसरू नका. हे टाकल्यानंतर ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिक्सरला बारीक पेस्ट व्हायला पाहिजे असं जादू झाले. मग त्याच्यात परत हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि मग परत ते मिश्रण मिक्सरला लावून घ्या. हे मिश्रण तुम्ही तयार करून घ्या. त्याचबरोबर आता आपण तयार करूया आलू आणि वाटाण्याचे हे आपण 3-4 शिट्ट्या काढलेल्या आहेत लावून. ते झालं की आपण हे काढून घेऊया. एवढंसं करून मी खूप थकली आता. चला तर मग पुढची स्टेप बघूया. तर आता हे आपण तांदूळ भिजत ठेवले अर्धा तास, आणि त्याच्यानंतर ही जादू झाला. भात फडफडीत एकदम शिजवून घेतला. आता आपण सुरुवात करूया जेवणाची. बटर आपण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तमालपत्र टाकूया, लवंग टाकूया. खडा मसाला जेवढा आहे ना तेवढा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही तुमच्याप्रमाणे हे खडा मसाला टाकून घ्या. मी लवंग वगैरे, जायफळ, दालचिनी सगळं टाकलेलं आहे. थोडंसंच टाका, नाही तर मग ते पोटात आगाग होते. त्याच्यानंतर तुम्ही मिरची टाकायला विसरू नका. काश्मीरी लाल मिरची टाका. मस्त परतून घ्या. त्याच्यानंतर जे आपण मिश्रण घेतलेलं आहे ते एकदम टाका आणि प्रॉपर परतून घ्या. कांदा टाकलेला आहे आता आपण त्याच्यात. कांदा एकदम प्रॉपर हलवून घ्या. त्याच्यानंतर टोमॅटो, कोबी आणि गाजर हे सगळे मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. आणि जे परतल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. त्याच्यानंतर आपण त्याच्यात आलू टाकूया. आलू नंतर वाटाणा टाकूया शिजवलेला, आणि मग परत ते मिश्रण एकजीव करून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली होती ती आता आपण टाकणार आहोत. आता ह्याच्यात मी परत थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकून ते परत मिश्रण टाकलेलं आहे. आणि ते प्रॉपर ग्रेव्ही म्हणजे हा मसाला प्रॉपर झाला पाहिजे, ना पातळ ना घट्ट. मस्त टाकायचं की जेणेकरून ह्याला फ्लेवर चढेल. आता आपण ह्याच्यात तिखट टाकूया. चवीनुसार तिखट. जर आपल्याला वाटत असेल कमी जास्त, मी चाकून बघितलं तर मला तिखट कमी वाटलं सो मी तिखट टाकलं. त्याच्यानंतर मीठ टाकलं. ते प्रॉपर मीठ टाकल्यानंतर आता आपण भात टाकूया. मला व्यवस्थित शूट नाही करता आलं म्हणून जरा कॅमेरा हलतोय. आता हा भात या मसाल्यामध्ये एकदम एकजीव करून घेऊ. घंटाड्यान तयार तर झालंय. आता मी पप्पांना टेस्टला दिले, तर पप्पा बघूया काय बोलतात. कसं झालंय खरं सांगा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या मेहनतीची जरा दाद द्या. थँक्यू सो मच.